विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी, त्याचबरोबर दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी मंदिर प्रशासनानं आता तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनानं वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 150 कॅमेरे खरं तैनात केलेले आहेत। आपण बघू शकतो की चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, दर्शन बारी असेल, मंदिर परिसरातील प्रत्येक मंदिराच्या वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर असे CCTV लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। ह्या कंट्रोल रूम मधून खरं तर संपूर्ण ह्या घुसखोरीचं असेल किंवा गर्दीवर नियंत्रण करण्याचं काम खरं तर चालू असतं। दर आषाढी यात्रा असेल, कार्तिक वगैरे प्रत्येक यात्रेला खरं तर या CCTVच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते, जेणेकरून भाविकांनी कुठेही घुसखोरी करू नये किंवा दर्शनाचा वेग कशा पद्धतीने वाढवायचा हे सगळं ह्या कंट्रोल रूम मधून खरं तर सुरू असतं। ते कंट्रोल रूमचे चालक आहेत राजू घागरे, आता खरं तर आपल्या बरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने ह्याचं नियोजन केलं असतं CCTVचं? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या वतीने आषाढी यात्रेमध्ये जे 15 ते 20 लाख भाविक येतात त्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच रांगेचे नियोजन करण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या चोरी घडू नये किंवा कोण हरवले सापडले सर्व वस्तूंची देखरेख करण्यासाठी आपण मंदिर परिसर, दर्शन रांग, पत्राशेड या सर्व ठिकाणी आपण कॅमेरे लावलेले आहेत। त्यात अद्ययावत असे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मागच्या वेळेस 2 मेगापिक्सल होते, यावेळेस 4 मेगापिक्सल विथ ऑडिओ आपण बसवलेले आहेत। या सर्वांच्या माध्यमातून आपण भाविकांच्या सर्व गोष्टींवरती निगराणी करू शकतो, तसेच कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी वॉकी टॉकीवरती आपण वेळोवेळी तिथल्या स्वयंसेवकांना सूचना वगैरे देतो। अशा प्रकारे हा तिसरा डोळा जो आहे आपला, तो जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग या सर्वांना दर्शन बारीची कंट्रोल करण्यासाठी मदत करतो आणि भाविकांचा दर्शनाचा अनुभव अतिशय सुंदर करण्यासाठी हा महत्वाचा भाग आपला CCTV विभाग निभावतो। आपण बघितलं असेल की खरं तर CCTVच्या माध्यमातून खरं तर दर्शनाचा स्पीड देखील वाढवला जातो, त्याचबरोबर संपूर्णपणे दर्शन रांगेमध्ये असलेली घुसखोरी रोखण्याचं काम देखील या कंट्रोल रूम मधून केलं जात आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।